नमस्कार. आज आपण बनवतोय आलू वांग्याची सुकी भाजी. साहित्य आणि प्रमाण या ठिकाणी दिलेले आहे. कृती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. चला तर मग मिळून बनवूयात. करूयात फोडणी. फोडणीमध्ये जातील मोहरी, जिरे, कढीपत्ता. तेलात याची खमंग फोडणी झाली की तेलामध्ये आता टाकूयात उभे चिरलेले वांगे आणि बटाट्याच्या मोठ्या केलेल्या फोडी आणि त्यानंतर कांद्याचे मोठे केलेले चौकोनी काप. या प्रकारे कांदा ज्यावेळेस आपण भाजीमध्ये टाकतो तेव्हा हा कांदा भाजीचा तिखटपणा आणि तीव्रपणा कमी करण्याचं काम करतो. सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेत आहे. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता फोडणीमध्ये गेलेल्या भाज्या पूर्णपणे शिजण्यासाठी या ठिकाणी मी हळद आणि मीठ टाकत आहे. पुन्हा एकदा सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेणार आहोत. तुम्ही पण आलू वांग्याच्या भाजीमध्ये कांदा टाकता का हे मला सांगायला विसरू नका. तसेच तुमच्याकडे आलू वांग्याची शाकभाजी कशा पद्धतीने बनवतात हेही मला सांगा. वांगे आणि बटाटे व्यवस्थित शिजण्यासाठी एक वाफ काढून घेऊया. त्यासाठी मी झाकण ठेवले आहे. 3 ते 4 मिनिटाची चांगली वाफ काढून घेतली. मग आता या भाजीमध्ये जातील मसाले. पुन्हा एकदा सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतले आहे. आता आपण पावडर मसाले टाकून घेऊयात. यामध्ये मी घेतलेला आहे 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि घरी बनवलेला काळा मसाला. आता करूयात वाटणाची तयारी. वाटणासाठी मी घेतलेले आहे लसूण, खोबरे, कोथिंबीर आणि साबूत धने याचं वाटण मी करून घेतलेलं आहे. आता हे वाटण भाजीत टाकून घेऊयात आणि सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊयात. सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतले आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घेण्यासाठी मी झाकण ठेवलेले आहे. मसाले आणि वाटण यांचा कच्चेपणा जाऊन शिजण्यासाठी आणि सर्व मसाले मिळून येण्यासाठी 1 ते 2 मिनिटाची वाफ काढून घेतली. आता भाजीमध्ये जाईल शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता भाजीमध्ये प्रमाणानुसार मी थोडेसे गरम पाणी घातलेले आहे आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भाजी परतत असताना सुरुवातीला आपण थोडेसे मीठ टाकले होते. इथे भाजीमध्ये पाणी थोडेसे कमी वाटत होते म्हणून मी पुन्हा थोडेसे गरम पाणी भाजीमध्ये टाकून घेतले आणि पुन्हा भाजीला खळखळून उकळी येऊ दिली. आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. चला ताट वाढूयात. आज या आलू वांग्याच्या शाकभाजीबरोबर मी बनवली होती शेपूची भाजी आणि फलका. ताट वाढलेलं आहे, या जेवायला. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. या पद्धतीने भाजी बनवा आणि खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. हॅपी कुकिंग.